until God judged, all of the human beings except Noah and his family at the time of Noah's flood. आणि मग संपूर्ण जगभर मानवामध्ये पाप पसरलं आणि सगळ्या जगातले लोक मानवाची आज्ञा मोडू लागले, तेव्हा देवानं मानवांचा न्याय केला. नोहा आणि त्याचे कुटुंबीय यांना सोडून सर्व पृथ्वीवरील सर्व लोकांचा देवाने जलप्रलय पाठवून नाश केला. But even though Noah's family experienced such a great grace of God and salvation, but their generation again they went on sinning against God. ज्या वेळेला जगावर जलप्रलय आला, नोहा आणि त्याचे कुटुंबीय सोडून जगातील सर्व लोक मरण पावले, नोहाच्या कुटुंबाचा बचाव झाला. तरी पण पुढे नोहाचं कुटुंब वाढत असताना नोहाच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या वंशजांनी देखील देवाचं आज्ञापालन केलं नाही. In Ezekiel chapter 18 verse 4, येहेजकेल याचा 18वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, behold, all souls are mine. The soul of the Father as well as the soul of the Son is mine. The soul who sins shall die. आणि परमेश्वर म्हणतो सर्व पृथ्वीवरील आत्मे माझे आहेत. बापाचा आत्मा माझा आहे, तसाच लेकराचा आत्मा देखील माझा आहे. जो आत्मा पाप करेल तो मरेल. God said the soul that commits sin shall die. देव म्हणतो जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. Again in the book of Romans chapter 6:23, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, it's God says that the wages of sin is death, but the gift of God through Jesus Christ is eternal life. देव म्हणतो की पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवाची ही योजना आहे की प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. So the Bible very clearly says a man who tried to sin, who continued to sin, that will finally ultimately take him to everlasting death. आणि पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं की जो व्यक्ती पापामध्ये आहे, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मरण आहे आणि त्या व्यक्तीचा शेवटी नरकामध्ये जाऊन पडण्यामध्ये होणार आहे. So this is true, my beloved, because God cannot lie. आणि हे सत्य आहे यासाठी की देव कधीही लबाडी करत नाही. In the Gospel of Matthew chapter 13, मत्तैकृत शुभवर्तमान याच्या 13व्या अध्यायामध्ये in a parable that Jesus said at the end, the wicked will be separated from the righteous. आणि येशू ख्रिस्तानं जो दाखला सांगितला, त्या दाखल्यामध्ये त्यानं असं सांगितलं की जगाच्या शेवटी काय होणार आहे, जे देवाचे लोक आणि दुर्जन की देवाचे नसणारे लोक किंवा देवावर न विश्वास ठेवणारे लोक हे वेगवेगळे केले जातील. And Matthew 25:46 it says, the wicked who are separated from the righteous, they will go to everlasting punishment or to everlasting death. आणि मत्ते 25:46 मध्ये आम्ही वाचतो की नीतिमान लोक, देवाचे लोक आणि अनितिमान म्हणजे देवावर न विश्वास ठेवणारे हे या युगाच्या शेवटी वेगळे केले जातील. आणि जे अनितिमान आहेत, ज्यांच्या पापांची क्षमा झालेली नाही, ज्यांचं तारण झालेलं नाही, ते देवापासून वेगळे होऊन ते नरकामध्ये सार्वकालिक शिक्षा किंवा दंड भोगण्यास जातील. So there is two different destinies. आता मानवासाठी ही दोन वेगवेगळी उद्दिष्ट आहेत किंवा दोन वेगवेगळे शेवट आहेत. Those who continue to live in sin, they have been separated from God, they have everlasting punishment. आता जे सतत पापामध्ये आहेत, ज्यांच्या पापांची क्षमा झालेली नाही, असे लोक त्यांचा न्याय होऊन सार्वकालिक दंडामध्ये ते नरकामध्ये जाऊन पडणार आहेत. But those who experience God's grace and who are saved by the grace of God, they have everlasting life. पण ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे, ज्यांना देवाची कृपा प्राप्त झालेली आहे, ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, ते देवाजवळ जातील आणि सदा सर्व काळ देवाबरोबर राहतील.
So these two teachings are foundational doctrines, or two very important basic foundational doctrines of the Bible. पवित्र शास्त्रामध्ये असणारे जे मूलभूत सिद्धांत आहेत त्यामधील हे दोन फार महत्वाचे सिद्धांत आहेत. That the sin, the man's problem, that finally leads to everlasting punishment. पाप जी मानवाची मूळ समस्या आहे, या पापामुळे मानव देवापासून दूर जाणार आहे आणि त्याचा शेवट नरकामध्ये होणार आहे. At the same time, God can help and God can change lives. God can bring eternal life. त्याच्या दुसऱ्या बाजूने देव आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे माणसाला बदलू शकतो. देव त्याच्या पापांची क्षमा करू शकतो आणि देव त्याला सार्वकालिक जीवनाचा अनुभव देऊ शकतो. So now we have seen the man's part of the situation. आता मानवाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला, What God says. देव काय म्हणतो. Now we will look into God's character, or what God says about himself. आता देव स्वतःविषयी काय म्हणतो किंवा देवाचा स्वभाव किंवा त्याचं चारित्र्य नक्की कसं आहे या संबंधी आपण काही गोष्टी पाहूया. Now the Jeremiah chapter 31, यिर्मयाचा ग्रंथ याचा 31व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो that the Bible says God is a loving God and he has loved his people with an everlasting love. देव हा प्रेमळ देव आहे आणि देव त्याच्या लोकांवर सार्वकालिकतेने प्रीती करतो. Let us read one scripture, Jeremiah 31 verse 3. यिर्मया 31:3 या वचनामध्ये आम्ही पाहतो, The Lord has appeared of old to me saying, Yes, I have loved you with an everlasting love. Therefore, with a loving kindness I have drawn you. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. Now this is true for everyone who come under the shadow of his wings. जो परमेश्वराच्या छत्राखाली किंवा त्याच्या पंखाखाली आश्रय घेतो त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे खरं आहे. Because God's love is unending. कारण देवाची प्रीती कधीही न संपणारी अशी आहे. I think you know the key scripture in the Bible, that is John 3:16. It says, God so loved the world and he gave his son, only son, whosoever believes in him shall not perish but have everlasting life. आणि शास्त्रामधील मध्यवर्ती वचन जे आहे ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ते हेच की योहान 3:16, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. You know, beloved, the character of God, the unchanging character of God is this: he is a loving God. आणि प्रियानो, देवाचा कधीही न बदलणारा जो स्वभाव आहे आणि या स्वभावाचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे देव हा प्रीती करणारा देव आहे. And his love is unending, eternal or everlasting. आणि त्याची जी प्रीती आहे ती सार्वकालिक आहे, कधी न संपणारी आहे, ती अक्षय अशी आहे. If anyone comes to receive his love, the result of his love is we also will have everlasting life. आणि ज्या कोणाला या देवाच्या प्रीतीचा अनुभव घ्यायचा आहे तो ज्यावेळेला देवावर विश्वास ठेवून देवाकडे येतो त्यावेळेला जीवनामध्ये देखील त्याला या अक्षय प्रीतीचा अनुभव करतो. So he says, I have loved you with an everlasting love. आणि म्हणून देव म्हणतो की सार्वकालिक प्रेम वृत्तीने मी तुमच्यावर प्रीती करतो आहे. Now there is a background to that scripture. आता हे जे शास्त्र वचन आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी पाहूया. God is actually talking to the remnant of Israel, or the children of Abraham, Isaac and Jacob. आणि जे इस्रायल लोक किंवा अब्राहम, इसाक, याकोब यांचे जे वंशज आहेत त्यामधील जे अवशेष राहिलेले लोक आहेत त्या लोकांबरोबर देव बोलत आहे. We read in Genesis chapter 12, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो verse 2 and 3.
दुसरं आणि तिसरं वचन, God says to Abraham, देव अब्राहमाला म्हणाला, I will make you a great nation. मी तुला एक मोठं राष्ट्र करीन, I will bless you मी तुला आशीर्वाद देईन and make your name great. आणि तुझं नाव मी उंच करेन And you shall be a blessing. आणि तू आशीर्वादित होशील. I will bless those who bless you. जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, And I will curse him who curses you. जे तुला शाप देतील त्यांना मी शाप देईन. And in you all the families of the earth shall be blessed. आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. You know, Abraham was an idol worshipper. आणि अब्राहम हा मूळचा मूर्तिपूजक व्यक्ती होता. Because we read in Joshua 24:2 आणि यहोशुआ 24:2 मध्ये आम्ही वाचतो that Abraham was an idol worshipper. की अब्राहम हा मूळचा मूर्तिपूजक व्यक्ती होता. From there God called him. त्या मूर्तिपूजक देशातून देवानं त्याला बोलावलं, And God loved him. देवानं त्याच्यावर प्रीती केली And loved him with an everlasting love. आपल्या सार्वकालिक प्रीतीनं देवानं त्याच्यावर प्रीती केली. Now after hundreds of years, आणि शेकडो वर्षानंतर God still speaks to these people. आणि देव त्याच्या वंशजांबरोबर बोलत असताना I have loved you with an everlasting love. देव म्हणतो की तुमच्यावर देखील मी सार्वकालिक प्रीतीने प्रीती करतो. You know, today in this end times, या शेवटच्या काळामध्ये आपण आलेलो असताना that through Jesus Christ, we are all blessed in our life. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त झालेले आहेत. Through Jesus Christ, God the Father, the eternal God, loves each one of us. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक देव आमच्यावर सार्वकालिक प्रीती करतो. Whoever loves Jesus Christ, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करतो God loves them. देव त्याच्यावर प्रीती करतो. God loves them with an everlasting love. आणि देव त्याच्यावर सार्वकालिक प्रीतीने प्रीती करतो. And God gives them, abundant life or eternal life, everlasting life. आणि देव त्यांना सार्वकालिक जीवन किंवा अक्षय जीवन देतो. For the choice that they made त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याद्वारे to love Him. देवावर प्रीती करण्याचा. Now, another truth about another characteristics of God. आता देवाचा दुसरा एक महत्वाचा स्वभाव पाहूया. It says in Malachi chapter 3 verse 6, I the Lord do not change. आणि मलाकी 3:6 या वचनामध्ये आम्ही पाहतो देव म्हणतो मी कधीही न बदलणारा देव आहे. In the book of Hebrews 13 it says Jesus is the same yesterday, today and forever. इब्रिकराच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि सर्व काल सारखा आहे, तो न बदलणारा आहे. And in the book of Romans chapter 11 verse 29, रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये आम्ही वाचतो for the gifts and the calling of God are irrevocable. आणि देवाचं जे पाचारण आहे ते न पालटणारं किंवा न बदलणारं आहे. So God does not change. याचा अर्थ असा की देव कधीही बदलत नाही. If He says I love you, जर तो म्हणतो मी तुमच्यावर प्रीती करतो, surely He loves you and He will love you. तो सदा सर्व काळ आमच्यावर प्रीती करतो. If He says that if you disobey me I will punish you, then He will surely punish you. तो जर म्हणतो जर तुम्ही माझा आज्ञा भंग कराल, तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही तर मी तुम्हाला शिक्षा करेन, तर तो नक्कीच शिक्षा करेन. And if He says I will heal you, then He will surely heal you. तो जर म्हणतो मी तुम्हाला आजारातून बरं करेन, तर तो नक्की आम्हाला आजारातून If बरं He करेन. says I will provide for you, I will supply all your needs, then He will surely supply your needs. जर देव म्हणतो मी तुमचा पुरवठा करणारा होईन, मी तुमच्या सर्व गरजा भागवेन, तर तो नक्कीच त्याप्रमाणे आमच्या गरजा भागवेल. Numbers 23:19 it says, गणनेच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो the Lord is not a man that He should lie. देव म्हणजे कोणी मनुष्य नव्हे की तो लबाड बोलेल. Man sometimes speaks lies or dishonest things. आणि मनुष्य कधी कधी लबाड बोलतो किंवा अप्रामाणिक गोष्टी करतो. But God is not a man that He should lie. He speaks the truth. पण देव हा मानव नव्हे, तो कधीही बदलत नाही, तो कधीही लबाड बोलत नाही. That is one of the unchanging characteristics
characteristics of God. आणि देवाविषयीच हे न बदलणारं सत्य आहे. Then another characteristics of God is his promises are true. आता दुसरा देवाचा एक महत्वाचा स्वभाव म्हणून देवानं जी जी अभिवचनं मानवाला दिलेली आहेत ती सदा सर्व काळासाठी सत्य आहेत, खरी आहेत. 2 Corinthians 1, दुसरे कोरिंथी याचा पहिला अध्याय and we will read verses 18 to 20. 18 ते 21 वचन आपण वाचूया. But as God is faithful, our word to you was not yes and no, for the Son of God, Jesus Christ, who was preached among you by us, by me, Silvanus and Timothy, was not yes and no, but in him was yes. For all the promises of God in him are yes, and in him amen, to the glory of God through us. देव विश्वसनीय आहे, आमचे तुम्हाबरोबरचे बोलणे होय नाही असे नाही, कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी, सिल्वान व तिमोथ याच्याकडून तुम्हामध्ये झाली ती होय नाही अशी नव्हती, तर त्याच्या ठाई होय अशीच होती. देवाची वचने कितीही असोत त्याच्या ठाई होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. Hallelujah. Hallelujah. You know, God, when he says, you know, it is yes and it is never yes and no. आणि देव ज्या वेळेला होय म्हणतो त्यावेळेला ते कधी होय कधी नाही असं नसतं. Our character must be, you know, influenced by the very character of God. आमचा स्वभाव हा देवाच्या स्वभावाप्रमाणे बदलला पाहिजे. Our yes should be yes. ज्या वेळेला आम्ही होय म्हणतो ते सदैव होय असंच असलं Our पाहिजे. no should be no. ज्या वेळेला आम्ही नाही म्हणतो ते सदा सर्व काळ नाही असंच असलं And पाहिजे. whenever we say yes, Lord, it should mean yes. आणि ज्या वेळेला आम्ही होय प्रभू म्हणतो त्याचा अर्थ होय प्रभू असाच असला Here पाहिजे. I am, God, use me. होय प्रभू मी आहे, माझा उपयोग कर, I will live for you. मी तुझ्यासाठी जीवन जगेन. And I am yours, oh God. हे प्रभू मी तुझ्या मालकीचा आहे. Our yes should be yes. आम्ही ज्या वेळेला देवाला होय म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ होय असाच असला पाहिजे. You know, the word of God, the Bible is full of God's promises to his loving people. आणि पवित्र शास्त्र देवाच्या अभिवचनांनी भरलेला असा हा ग्रंथ आहे. Yes, every promise of God is true, amen, trustworthy and faithful. आणि पवित्र शास्त्रामध्ये असलेले देवाचं मानवासाठीच प्रत्येक अभिवचन मानवासाठी होय आणि आमेन असं आहे. Then another characteristics of God, दुसरा एक देवाचा महत्वाचा स्वभाव, he said, I will not forsake you. मी तुम्हाला कधी सोडणार नाही असं देव मानवाला म्हणतो. Hebrews 13 verse 5. आणि इब्री 13:5 या वचनामध्ये आम्ही वाचतो. And Hebrews 13:5. इब्री 13:5. Let your conduct be without covetousness, be content with such things as you have, for he himself said, I will never leave you nor forsake you. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. You know, one of the greatest joys of my life is the assurance that he said, I will never leave you nor forsake you. माझ्या जीवनामध्ये असणारा सर्वात मोठा आनंद कोणता असेल तर ही जाणीव की माझा देव कोणत्याही परिस्थितीत मला सोडणार नाही, तो कधीही मला टाकणार नाही. You know, when I am weak, he is there to strengthen me. ज्या वेळेला मी अशक्त आहे माझा देव माझ्या जवळ आहे मला सामर्थ्य देण्यासाठी. When I lack resources, he is there as my resource, as my provider. आणि ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता आहे माझा देव माझ्या जवळ आहे माझा पुरवठा करण्यासाठी. When I am in danger, he is there as my security. आणि ज्या वेळेला मी धोक्यामध्ये आहे माझा देव माझ्या जवळ आहे माझी सोडवणूक करण्यासाठी मला संरक्षण देण्यासाठी. When I am sick, he is there as my healer. ज्या वेळेला मी आजारी आहे माझा प्रभू मला आरोग्य देण्यासाठी माझ्या जवळ आहे. When I am surrounded by the powers of darkness, he is there as my defender. आणि ज्या वेळेला अंधकाराच्या शक्तींनी मला ग्रासलेला आहे त्यावेळेला प्रभू माझं सामर्थ्य आहे माझा संरक्षक आहे. Because he says, I will not leave you nor forsake you. कारण त्याच्या वचनामध्ये
त्याने ही ग्वाही दिलेली आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. Another very important characteristics of God. देवाचा दुसरा सगळ्यात महत्वाचा स्वभाव, When we fail in our life, ज्या वेळेला आम्ही आमच्या जीवनामध्ये अपयशी होतो, when we sin against Him, ज्या वेळेला त्याच्या विरुद्ध आम्ही पाप करतो, He still remains faithful to forgive us. आणि तो आमची क्षमा करण्यासाठी सदैव विश्वसनीय असतो. If we confess our sins to Him. जर आम्ही आमच्या पापांची कबुली त्याच्याजवळ करू तर. In 1 John 1:9 says, पहिले योहान 1:9 मध्ये आम्ही वाचतो, He is able and He is faithful to forgive all our sins if we confess our sins to Him. जर आम्ही आपली पाप पदरी घेऊन जर त्याच्याकडे पापांची कबुली दिली तर तो विश्वसनीय आहे आमच्या प्रत्येक पापाची क्षमा करण्यासाठी. So, this is an unchanging characteristics of God. It is the truth that God revealed in His word. आणि हे न बदलणारे सत्य आहे जे देवानं त्याच्या पवित्र वचनामध्ये आम्हासाठी प्रगट केलेलं आहे. If we will confess our sins to Him, He is able and He is willing, He is faithful to forgive our sins. जर आम्ही आमची पाप जर त्याच्याजवळ कबूल करू तर तो विश्वसनीय आहे आणि तो योग्य आहे, तो सामर्थ्यवान आहे आमच्या प्रत्येक पापांची क्षमा It is करण्यासाठी. impossible for God to lie. देवाला लबाडी करणं हे अशक्य गोष्ट आहे. So He says, म्हणून तो म्हणतो, if you confess your sins, जर तुम्ही आपल्या पापाची कबुली द्याल I will forgive you. तर मी तुमच्या प्रत्येक पापाची क्षमा करेन, I will set you free. मी तुम्हाला मुक्त करेन. Now therefore, my beloved, म्हणून माझ्या प्रियानो, those who listen to me today, आज जे कोणी हा संदेश ऐकत if आहे, anybody living in sin, जर कोणी तुमच्यापैकी जर पापामध्ये जीवन जगत असाल, know today that there is a Savior, there is a God who is willing to set you free. आणि आज तुम्ही जाणून घ्या की एक तारणारा तुमची वाट बघत आहे, एक तारणारा तुम्हाला मुक्तता देण्यासाठी आहे. He is always there, willing to forgive whoever call upon His name, whoever confesses their sins to Him. आणि जो कोणी आपल्या पापांची कबुली प्रभू येशू जवळ करतो तर प्रभू येशू त्याच्या पापांची क्षमा करण्यासाठी सदैव तयार आहे. Now this is also an eternal truth आणि that हे- God spoke. आणि देवानं सांगितलेलं हे एक सार्वकालिक सत्य आहे. And then it says, that whoever confesses Him, they have everlasting life. आणि वचनामध्ये आम्ही वाचतो, जे कोणी पापांची कबुली देतात त्यांना पाप क्षमा मिळते आणि देव त्यांना सार्वकालिक जीवन, अक्षय जीवन देतो. The book of Deuteronomy, it says, man shall not live by bread alone. आणि अनुवादाच्या ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असं नव्हे, but by every word that proceeds from the mouth of God. पण मनुष्य देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगतो. My beloved, we not only need the physical bread, but we need the spiritual bread, the eternal word of God. प्रियानो, आपल्याला फक्त भौतिक किंवा जगिक भाकरीची आवश्यकता आहे असं नव्हे, तर आम्हाला आत्मिक भाकरीची, जे देवाचं वचन आहे त्याची गरज आहे. Though the word of God contains the bread of life, देवाचं वचन ही स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, the unchanging word of God. कधीही न बदलणारं असं हे देवाचं वचन आहे. And Bible also says, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, He is also a God who answers our prayer. आणि आमच्या देवाचा एक महत्वाचा स्वभाव म्हणजे आमचा देव हा मानवाच्या प्रार्थनेची उत्तर देणारा देव आहे. There are many people in the Bible times who called upon the name of the Lord and God heard them. पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोक आम्ही पाहतो, ज्या वेळेला त्यांनी देवाची प्रार्थना केली, देवानं त्यांच्या प्रार्थनेची उत्तर दिली. Daniel lived in such a hostile environment, the most dangerous times in his life in Babylon. आणि बाबेल देशामध्ये दानिएल गुलामगिरीमध्ये होता, अत्यंत धोकादायक अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत होता. But he knew a God who cannot lie. He knew a God, it is impossible to lie. आणि
दानियाला मात्र एका गोष्टीची खात्री होती, त्याला ह्या देवाची ओळख होती, जो देव कधीही लबाड बोलत नाही, जो देव कधीही बदलत नाही. God who said, call unto me and I will show you unsearchable things, great and mighty things. देव म्हणतो मला हाक मार, म्हणजे तू कल्पना केली नाहीस अशा गोष्टी मी तुला दाखवून देईन. And the actions of Daniel transformed the whole nation. आणि दानिएलने अशा देवावर विश्वास ठेवला, देवाची प्रार्थना केली आणि त्या राष्ट्राचं चित्र बदलून गेलं. We have a history behind it, my beloved, of nations and kingdoms and kings and rulers transformed by the power of the Almighty God. आणि सर्वसमर्थ देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे राष्ट्र बदललेली, साम्राज्य उद्ध्वस्त झालेले उदाहरण इतिहासामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. Today we have the same God and we have the same word, the unchanging truth of God's word. आज आमच्या पाशी देखील तोच न बदलणारा देव आहे आणि आमच्या जवळ तेच न बदलणारं त्याचं पवित्र वचन आहे. So as we conclude today's message, आज या संदेशाच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही आलो असताना God is reaching out to us. देव आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. He says you can't help yourself. देव म्हणतो तुम्ही स्वतः तुमची मदत करू शकत नाही, You can't change yourself. तुम्ही स्वतःला बदलू शकणार नाही. Let me help you. मला तुम्हाला मदत करू You द्या, know, let me come into you. मला तुमच्यापाशी येऊ द्या Come closer to me. आणि माझ्या जवळ या, I will help you. मी तुम्हाला मदत करतो. What you can't do, I can do it for जे you. तुम्ही करू शकणार नाही तुमच्यासाठी मी करू शकतो. I am there to help you. मी तुम्हाला सर्व प्रकारे मदत करण्यासाठी तयार आहे. And therefore today, my beloved, आणि म्हणून आज प्रियानो, let us come to him. आज आपल्या जिवंत देवापाशी येऊया. Whatever our problems may be, आपली समस्या कोणतीही असू दे, his promises are true. त्याची अभिवचनं सदैव आमच्या पाठीशी आहे. His presence is so real. त्याची समक्षता आमच्यासाठी खरी आणि वास्तव आहे. And therefore, let us open our heart to him. म्हणून आज आपले अंतःकरण आपण त्याच्यासाठी उघडूया. Wherever we are, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल whoever we may be, आणि तुम्ही कोणीही असा, let us look to him. त्याच्याकडे पहा, Because he is the one who can help us. कारण तोच केवळ एकमेव व्यक्ती आहे जो आम्हाला मदत करू शकतो. When we have no other way, दुसरा कोणताही मार्ग आमच्यासाठी नाहीये. that he is the way. तोच एकमेव मार्ग आहे. Let us pray. आपण प्रार्थना करू. Father, I pray देवपित्या, आम्ही प्रार्थना for करतो everyone who have heard this message. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी, Maybe they have problems in their life. त्यांच्या जीवनामध्ये काही समस्या असतील. As the word says, they cannot change themselves, help themselves. वचन सांगतं ते स्वतःला बदलू शकत नाहीत. प्रभू तू त्यांना मदत कर. But it is the faithful saying, oh Lord, you can help, you can change. परंतु तू त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकतोस, तू त्यांना मदत करू So I शकतोस. pray, Father, let them open their heart to you. May your Holy Spirit change them, transform them. आणि प्रभू Thank आज you, Lord. त्यांना त्यांचं अंतःकरण उघडलेलं असताना तू त्यांना स्पर्श कर आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ दे, बदल होऊ दे. For you are a true God, a faithful God, a God who cannot lie. आणि तूच केवळ एकमेव Lord. देव आहेस की जो कधीही बदलत नाही, जो सदैव विश्वसनीय आहे आणि जो कधीही लबाडी करत नाही. We thank you for hearing our prayer. प्रभू आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद. In Jesus' precious name. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव.